पहलगाम मधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देशभरामध्ये निषेध केला जातोय। जळगाव जिल्ह्यातल्या रामेश्वर कॉलनी मेहरून परिसरात पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आलाय। जळगावमध्ये मेहरून परिसरात पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चिकटवण्यात आलेला आहे आणि याचा निषेध व्यक्त करत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। दरम्यान इथल्या तरुणांशी आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी संवाद साधला, आपण पाहूया। पहलगाम हल्ल्याच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे। पाकिस्तानाला धडा शिकवलाच पाहिजे आणि ठिकठिकाणी देशभरामध्ये संघटना असतील, युवक असतील, तरुण असतील, हे पाकिस्तानाचा निषेध या ठिकाणी करताना दिसत आहे। की आपण पाहू शकतो की जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी या परिसरामध्ये पाकिस्तान मुर्दाबाद आणि अशा पद्धतीने पाकिस्तानाचा राष्ट्रध्वज लावून रस्त्यावरती तो राष्ट्रध्वज लावून अशा पद्धतीने निषेध या ठिकाणी केला जात आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी तरुण हे एकवटलेले आहेत आणि तरुणांमध्ये कुठेतरी संताप या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पाकिस्तानाला धडा शिकवलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे। आपल्या सोबत काही तरुण जुळलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। आम्ही पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज रस्त्यावर लावून त्यांना त्यांची लायकी दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय। त्यांची जी लायकी आहे ती रस्त्यावरच आहे, कारण ते ज्या प्रकारे आमच्यावर अनेक वर्षांपासून छुपे हल्ले करतात त्याचा एक जाहीर निषेध आहे। आम्ही प्रयत्न करतो पाकिस्तानवर कारवाई झालीच पाहिजे। दरवेळेस तर त्यांचं हे नाटक ते बंद केलं पाहिजे। आम्हाला मोदी सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी जे काही न झालेलं त्यांनी ते केलं पाहिजे। म्हणजे नेमकी कशी, म्हणजे काय कारवाई झाली पाहिजे, काय मागणी, युद्धाची भूमिका झाली पाहिजे, शेवटच्या टोकाची भूमिका झालीच पाहिजे। युद्ध तर व्हायलाच पाहिजे, पण त्या आधी जे आपल्यामध्ये जी आधी आहे ते ओळखून त्यांच्यावरती आर्थिक मारा करून त्यांचं हे नुकसान केलं पाहिजे आणि युद्धाची घोषणा झालीच पाहिजे। पाकिस्तानाचा राष्ट्रध्वज हा रस्त्यावरती चिटकवून या ठिकाणी पाकिस्तानाचा निषेध या ठिकाणी केला जात आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।